त्यांनी कालचं केलेलं सादरीकरण हे वस्तुनिष्ठ आहे, तांत्रिक दृष्टिकोनातून अत्यंत परिपूर्ण आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या शंका या रास्त आहेत आणि या सर्वांचा कार्यकारण भाव जर जुळून आला तर हा घातपात असल्याचं देखील एव्हाना सर्वांमध्ये त्याची चर्चा आहे. ते सिद्ध होण्याच्या अगदी जवळ या सर्व गोष्टी आलेल्या आहेत. मात्र आश्चर्य हे आहे की एवढी गंभीर घटना होऊन एक सत्ताधारी, एक उपमुख्यमंत्र्यांचा अपघातामध्ये, घातपातामध्ये जो काही मृत्यू झाला त्याबद्दल अद्याप चौकशी होऊ नये. आपले बोलघेवडे जे मुख्यमंत्री आहेत हे यावर कोणते चकार शब्द बोलायला तयार नाही. हेच सर्व काही यामधून स्पष्ट होतं. आणि यात अजितदादांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की मी आता प्रचाराला जाणार नाही. म्हणजे ते प्रचाराला जाणार नाही म्हणाले का त्यांच्याजवळ लोकांमध्ये जाऊन लोकांना फेस करण्याचं मॉरल नव्हतं. हा देखील अधिकचा एक मुद्दा या सर्व पार्श्वभूमीवर उपस्थित काँग्रेसचा उपमहापौर नाही. च लावा का नका लावू, आमचा प्रश्न हा आहे की चंद्रपूरमध्ये भाजपचाच महापौर हा उभाटाच्याच 8 लोकांच्याच माध्यमातून कसा झाला हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर मिळणे आवश्यक आहे. सगळ्या प्रक्रियेला काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसमध्ये एक वाक्यता नाही. लाज वाटली पाहिजे. कोणाची इतरांची लाज काढण्याच्या पूर्वी जी लाज घालवल्या गेली चंद्रपूरला ती कशी घालवल्या गेली, कोणी घालवल्या गेली हे तपासून बघणं अत्यंत आवश्यक आहे. कारण काँग्रेसचे 27 होते, 27 आम्ही एका ठिकाणी होतो. आमचे काही 2 उमेदवार त्या ठिकाणी आले नाही किंवा आमच्या निवडून आलेल्या 27 मध्ये काही 2 मतप्रवाह कुठल्याच प्रकारचे नव्हते. एकसंघ स्वरूपात 27 होते. 4 अधिक त्यामध्ये मिळवत असताना आम्ही 31 पर्यंत गेलो होतो आणि एकसंघ स्वरूपामध्ये आम्ही मतदानाच्या दिवशी सभागृहामध्ये हजर होतो. आम्हाला जर उभाटाचे 8 मिळाले असते तर निश्चित महापौर काँग्रेसचा झाला असता. आणि उलट पक्षी उभाटाला देखील सत्तेमध्ये सहभागी होत असताना स्टँडिंग कमिटीचं अध्यक्षपद अथवा स्थानिक पातळीवर झालेल्या चर्चेच्या अनुषंगानं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं समाधानी शोधता आलं. माहिती समोर आणल्या जात नाही, माहिती दाबल्या जात आहे. आणि या एकंदरीत जे काही इतके दिवस आधी बोलल्या जात होतं, जे रोहित पवारांच्या प्रेझेंटेशन नंतर स्पष्ट स्वरूपामध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपात पुढे आलंय, या संदर्भामध्ये खुलासा करण्याची अडचण काय? अजितदादांच्या पत्नी आणि महाराष्ट्राच्या नवीन उपमुख्यमंत्री या काल का आज अमित शहा यांना देखील त्या भेटल्या आणि अमित शहा देशाच्या गृहमंत्र्याशी भेट होते. महाराष्ट्राचे गृहमंत्री मुख्यमंत्री आहे. हे एवढं सगळं असून या साध्या सोप्या सरळ प्रश्नांची उत्तर का मिळत नाही? कारण ही उत्तर सरकारला द्यायची नाही. उद्धव ठाकरेंना माहिती होतं सगळं विषय. निश्चित या संदर्भामध्ये आदित्यजींचं आणि पक्षाच्या आमच्या नेते मंडळींचं बोलणं झालं होतं. एवढंच नव्हे तर दिल्ली मुक्कामी उभाटाचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांच्या साहेबांशी आमच्या खासदार आणि पक्षाचे आमचे निरीक्षक जे आहेत ते त्यांच्या निवासस्थानी जाऊन आले होते आणि तिथे त्यांची चर्चा झाली होती. आणि उभय पातळीवर आपण सोबत राहू अशा प्रकारचे संकेत मिळत असताना स्थानिक पातळीवर झालेला जो गोंधळ आहे हा अक्षम्य स्वरूपाचा आहे. बोलण्यास मनाई केली. हो, ते लोकशाहीमध्ये कोणी काय बोलावं, किती बोलावं, कसं बोलावं, आता या सर्व ज्या गोष्टींचा दबाव येत आहे हा लोकशाही गुंडाळून ठेवण्याचा आणि लोकशाहीची गळचिपी असल्याचा एकंदरीत अनुभव हा संपूर्ण देशाला येत आहे. त्या फाईलमध्ये काय आहे याची खमंग चर्चा जगभरात सुरू आहे. विश्वगुरु म्हणून ज्यांचा स्वतःचं ब्रँडिंग आणि स्वतःचं मार्केटिंग करण्याकरता त्यांनी हजारो कोटी उधळले, त्या नरेंद्र मोदी साहेबांना आता नृत्य करताना आणि त्यांनी त्या ठिकाणचे वेगवेगळे त्यांचे मीम्स याचा अक्षरशः पाऊस पडत आहे. 56 इंचाची छाती स्वतःला म्हणून घेणाऱ्यांनी आता 56च्या मधात पुंज लावून 5.5 इंचाची छाती झाल्या असल्याचं सर्वदूर आज उघडपणे बोलल्या जात आहे. त्यामुळे आपली अब्रू आता तिची लक्तरही आंतरराष्ट्रीय वेशीवर लटकलेली असताना सभागृहात बोलू न देणे म्हणजे हा भारतीय जनता पक्षाचा पोटगेपणा आहे. या प्रकरणाच्या नंतर तुम्ही आता परभणीमध्ये पत्ता घेणार आहे. बदला हा काँग्रेसचा स्थायी किंवा मूळ किंवा कुठल्याच प्रकारचा अंतर्मनातला असणारा भाव नाही. आम्ही बदला या विषयावर आमचा कुठलाही विश्वास नाही. आम्ही नीतिमूल्य आणि विचारांवर चालणारे लोक आहोत. त्यामुळे विचाराशी कुठल्याही पद्धतीने प्रतारणा करणार नाही. मात्र एकंदरीत चंद्रपूरच्या घटनेच्या अनुषंगानं महाराष्ट्रभर काँग्रेसचा कार्यकर्ता दुखावला आहे. जे झालेलं आहे ते योग्य नाही. आणि घटना घडल्यानंतर ज्या पद्धतीनं कुठेही कारवाई व्हायला पाहिजे किंवा एक जो त्या सगळ्या शंकांचा आणि एकंदरीत झालेल्या घटनेच्या अनुषंगाने जी चर्चा झाली पाहिजे ती अद्यापर्यंत ही झालेली नाही. वंचितचे
दोन्ही मतदान काँग्रेसला व्हायला पाहिजे होते, किंबहुना भाजपला पोषक त्यांनी राहता कामा नये, ही आमची भावना होती. त्या भावनेच्या अनुषंगानं वंचितनी त्यांचे शहराध्यक्ष जे आहे त्यांच्यावर कारवाई केली, त्यांच्या नगरसेवकावर कारवाई केली आणि ही कारवाई पुरेशी नाही असं जरी आम्ही म्हणत असलो तरी त्यांनी कारवाई केलेली हे मात्र तितकंच खरं आहे. उभाटा या संदर्भामध्ये उलटे आमच्यावर आरोप करत आहेत, हे आम्ही अजिबात खपून घेणार नाही. परभणीमध्ये काय आम्ही सांगितलं की आम्ही कुठल्याही पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या सोबत जाण्याचा आमचा प्रश्न नाही आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही. परभणीमध्ये उभाटासोबत राहील का? उभाटाच्या माध्यमातून तशा पद्धतीचा समन्वय हा आमच्या स्थानिक पातळीवर आणि आम्ही नेमलेल्या निरीक्षक आणि पक्ष पातळीवर जर होत असेल तर आम्ही जरूर त्या संदर्भात तिथे चर्चा करू. मताकडे आकडा असताना आपला महापौर शकला नाही, या संदर्भात आपल्याला दिल्लीत बोलावणं आलं होतं अशी चर्चा होती. खरं काय? नाही, या संदर्भामध्ये जो अहवाल आहे, कारण यातल्या बऱ्याचशा चर्चा ह्या दिल्ली स्तरावर झाल्या असल्यामुळे त्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी अवगत करण्यात आल्या होत्या आणि मला दिल्लीला जाण्याचा आणि बोलवण्याचा प्रश्न सुचत नाही. आम्हाला उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोबत राहायला सांगितलं होतं, मात्र काँग्रेसनं वारंवार आमचा अपमान केला आणि शेवटच्या क्षणी सुद्धा आम्हाला विश्वासात घेतलं नाही आणि तुमची गरज नाही असं सांगितलं. आम्हाला वंचितच्या सोबत उभाटाची गरज होती. एकत्रित 10 जणांचा गट होता आणि उभाटाला आम्ही उपमहापौर किंवा स्टँडिंग कमिटीच्या संदर्भातील अध्यक्षपद किंबहुना 1.25 वर्षाचं पुढील काळामध्ये महापौर या सगळ्या बाबतीमध्ये त्यांच्याशी चर्चा निरंतर सुरू होती. आदल्या दिवशी देखील त्यांच्याशी चर्चा झाली. हे स्थानिक पातळीवर होत असताना दुसरीकडे वरिष्ठ पातळीवर थेट दिल्लीत आणि मातोश्री या ठिकाणी देखील काँग्रेस पक्ष हा उभाटाशी समन्वयात आणि संपर्कात होता. त्यामुळे आम्हाला निश्चित स्वरूपामध्ये उभाटाची आणि वंचितची आवश्यकता होती. मात्र ते घडून आलं नाही आणि आता उलट पक्षी जर स्थानिक त्या ठिकाणचे लोक जर उलट्या बोंबा मारत असतील तर त्या चोराच्या उलट्या बोंबा असंच. पक्षश्रेष्ठींशी काही बोलणं झालंय का? या संदर्भामध्ये पक्षश्रेष्ठींच्या कानावर हा सगळा विषय आधीच होता आणि 27 नंतर उर्वरित 7 यांची बेरीज कशी करायची या संदर्भामध्ये उभाटाला आपण सोबत घेतलं पाहिजे, ही देखील चर्चा काँग्रेस पक्षाच्या आमच्या पक्षश्रेष्ठींशी झाली होती आणि त्या अनुषंगानं पुढे सगळ्या गोष्टी जुळून येतील ही आशा होती. उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली असं जिल्हा प्रमुख म्हणतात. खरं काय? एकंदरीत खरं खोटं काय या संदर्भात उभाटानेच या संदर्भामध्ये त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. वास्तविक पाहता आम्ही व उभाटा इंडिया अलायन्स सोबत येऊन भारतीय जनता पक्षाला चंद्रपूरमध्ये थांबवण्याची आवश्यकता होती. मात्र ती आवश्यकता बाजूला सरून उभाटाने थेट स्वरूपामध्ये भाजपला पाठिंबा देणे हे अत्यंत चुकीची घटना ही महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे आणि 8 मतं ही थेट स्वरूपात भाजपला जाणे, 2 मतं वंचितची ही गैरहजर राहणे. अलबत्ता वंचितने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाने MIMच्या एका उमेदवाराला त्या ठिकाणी आकस्मिक स्वरूपामध्ये गरज असल्यास उपस्थित ठेवणे, की गरज असल्यास मतदान कर, अन्यथा भाजपची त्यामध्ये बदनामी होऊ शकते म्हणून तटस्थ राहा. परिणामी त्यांनी तटस्थ असल्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली आणि दुसऱ्या बाजूला सिंगल लार्जेस्ट पार्टी चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस होती. 27 आमचे नगरसेवकांनी एकत्र येऊन एका ठिकाणी त्यांनी मतदान हे केलेलं आहे आणि ते मतदान करत असताना इतर 4 यांची देखील मोठ बांधण्यामध्ये आम्हाला यश मिळालं. आम्ही 31 पर्यंत पोहोचलो. जर वंचितचे 8 आले असते तर आपसूक आम्ही 39 पर्यंत गेलो असतो आणि उभाटाचे जर 8 आले असते, आमचे 31, उभाटाचे 8 जर आले असते तर 39 वर गेलो असतो आणि वंचितची 2 मिळाली असते तर आम्ही थेट स्वरूपामध्ये 41 वर गेलो असतो. त्यामुळे असं घडून आलं नाही आणि या घटनेला आता 2 दिवस झाल्यानंतर देखील या संदर्भामध्ये उभाटाने त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई न करणे एकंदरीत हे संभ्रम निर्माण करणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.